हॅलो फ्रेंड्स, आज मी गेलेलो इस्कॉन टेम्पल बघायला. चला तुम्हालाही दाखवतो काय काय बघण्यासारखं आहे आणि कसं पोहोचायचं तिथे तेही सांगतो. तर आपण आज चाललोय खारघरमध्ये असलेल्या इस्कॉन टेम्पलला. सो खारघर रेल्वे स्टेशनला उतरायचं आणि स्टेशन बाहेर निघालात की समोरच रिक्षा स्टँड दिसेल. आता तुमच्याकडे खूप पैसे असतील तर तुम्ही एकट्यासाठी रिक्षा करून जाऊ शकता किंवा शेअरिंगमध्ये 20 रुपयात पोहोचाल तिथे. गेटवर पोचलात तर हे साधू बाबा येणाऱ्या भक्तांना काही 4 चांगल्या गोष्टी सांगतात. ऐकलं तर चांगलंच आहे, नाहीतर त्या सोडून देव आहेच पाठीशी. त्या एरियामध्ये तुम्हाला 2 गोष्टी बघायला मिळतील, एक तर भक्त निवास आणि एक हे राधाकृष्णाचं छान सफेद सुंदर मंदिर. गेटच्या आत एंट्री केल्याच तुम्हाला राईट साईडला हत्ती बघायला मिळेल. हा हत्ती खरा नाहीये, तर हा एक स्टॅच्यू आहे, पण हा एवढा बारीकीने बनवलाय ना 2 सेकंडसाठी मला खराच वाटला. फायनली आपण चाललो इस्कॉन टेम्पल मध्ये. ह्याची एंट्री तुम्हाला फ्रंटने नाही तर लेफ्ट साईडने बघायला मिळेल. जसं पहिलं पाऊल आत टाकलं असल्या पॉझिटिव्ह वाईब्स हिट झाल्या ना, तुम्हाला असं नाही करणार. हे ऐका आणि फील करा. मंदिराच्या बाहेर निघालात तर तुम्हाला दाबेली आणि पाणीपुरीचे स्टॉल बघायला मिळतील. देवपूजा झाल्यावर लगेच पेटपूजा करायची. मंदिराच्या खालतीच एक प्रसादम सेंटर आहे. तिथे बोललो घरी काहीतरी घेऊन जातो प्रसाद, काजू कतली, बुंदीचे लाडू असं वगैरे. पण भाई इथे असलं काय नाही. लावा केक, पेस्ट्री, समोसे असं काय काय होतं. असा प्रसाद असला तर मी रोज प्रसाद खाऊनच जगेन. तिथेच साईडला तुम्हाला एक गिफ्ट शॉप पण बघायला मिळेल. खूप छान छान छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ते तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना, रिलेटिव्सना किंवा मला देऊ शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तुम्ही जर गेला असलात इस्कॉन टेम्पलला तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये करामती करायला. बाय.